सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वझर आघाव दिनांक 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2021। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। संगे मत्स्यामरण त्या वियोगे जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा दे सकळा पडे भानु परित्या कमळाचे जीवन जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव तुका माने माता वाहे तानुल्याची चिंता जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव विठ्ठल। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। परम पुरुष शौर्ये पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहारी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदैव धौलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। श्री गुरुचरण सरोजी राजे निज मनो मुकुरु सुधारी बरन रघुवर विमल जसो जो दायको पदचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर। रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम्। शिव समान दाता नहीं विपत्ति मिटाए पालनहार लज्जा मोरी राखियो न दिया के सवार। श्री संताचे माथा चरणा श्री संताचे माथा चरणा
मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जीव जिती जीवना संगे जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगी जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव परमंगलमय परात्पर अकारण करुणा वरुणालय भक्त वांछा कल्पतरु तडंदित विडंदित पितांबरधारी रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पांडुरंगरायाच्या असीम कृपेने योग्याची माऊली साधकाचे मायबाप अखंड समाधी घन असणारे विश्व माऊली अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबर आहे. ज्यांच्या भक्तीमधून प्रेमामधून भगवान परमात्म्याने त्यांचा हातचा नैवेद्य गावा शिरडी वाळ भक्त पंढरपूर निवासी माझे नामदेव आहे. जे शांत आहे श्रीमंत आहे विशेष म्हणजे संत सुद्धा आहे. या तिन्ही पदे त्यांना शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथ बाबा. ज्यांनी संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला नव्हे या महाराष्ट्राचा माथा ध्यानावर यावा म्हणून गाथा लिहिला पण या माथ्याने तो गाथा पाण्यात उडवला. तरी यांच्यासाठी झटणारे माझे जय उद्देव निवासी श्री जगद्गुरु तुकोबर आहे. यांचा 4 चरणाचा 4 ओळीचा 4 कडव्यांचा हा अभंग तुमच्या समोर गायलेला आहे ठेवलेला आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबर आहे. भगवान परमात्मा कोणाची भक्ती भगवान परमात्मा कोणाजवळ येतो कोणाजवळ राहतो त्याला कोण आवडतो भगवान श्री माझे तुकोबर आहे सांगतात. कोण आवडतो देवाला ज्याच्या चित्तामध्ये जसा भाव असेल जशी तो भक्ती करत असेल तसा भगवान परमात्मा तुमच्या जवळ राहतो. खूप सुंदर अभंग आहे तुमच्यातला आमच्यातला अभंग आहे. फार काही अवघड अभंग नाही सोपा अभंग आहे आणि मी बी अवघड नाही. माझं नाव काही सोपान सोपान सोपं सांगा विठ्ठल विठ्ठल म्हणून अभंग असा आहे जया चित्ते जैसा भाव तया जवळी तैसा देव. ज्याच्या चित्तामध्ये जसा भाव असेल तसा भगवान परमात्मा दूर अथवा जवळ असतो. तुम्ही कशी भक्ती करताय यानुसार कळतंय की भगवान परमात्मा कुठेही आहे तुमच्या. म्हणून सुंदर अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी 3 दृष्टांत दिलेले एक सिद्धांत दिलेला आहे. असे बरेचसे अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमध्ये सापडते. एक सिद्धांत सांगणारा आणि 3 दृष्टांत सांगणारे किंवा 3 सिद्धांत 1 दृष्टांत असे बरेचसे अभंग आहेत. म्हणून हा त्या प्रकरणातला अभंग आहे. सुंदर अनुप्रास या अलंकारामधला हा अभंग आहे. जसं तुम्ही आम्ही लग्नाच्या घरी गेल्याच्या नंतर बघा थोडंसं वेळ कमी केला तरी चालेल बरं का बाबा. मला याच्यातलं काही कळत नाही तुम्हाला जसं वाटतं तसं करा. विठ्ठल विठ्ठल एकदा सगळं कीर्तन झाल्यावर मला कळालं की मग माईक बंद होता. पूर्ण कीर्तन झालं ते आपल्याला कळतच नाही. महाराज एक गायक ट्रबल मागत होता. मला वाटलं खायला असं काही गुळ तसा ठेवतात का नाही तसं ट्रबल खायचं असं त्या ट्रबल मागितलं. म्हटलं मला बी द्यायचं ट्रबल. त्यानं वाढवलं कडक झाला आवाज. पुन्हा त्यानं मागितलं बेस मिळालं मला बी द्या. म्हणलं कळालं गुळाचा खडा येईल ते दुसरंच वाढत होतं. आपल्या त्याच्यातलं काही कळत नाही. घेणं नसते देणं नसते काय बेग उगा बेजार बेको द्या अरे ठेवली बरोबर राहू दे ना तर करम बन. म्हणून तुम्हाला जे पटते ते करा. मला काही त्यातलं कळत नाही. महाराज काय सांगत होतो मी तुला येतेच काय म्हणा कीर्तनाशिवाय. अनुप्रास या अलंकारामधला हा अभंग आहे. एखाद्या लग्न घरात जर गेलो आपण ते जर सुंदर ओळीत लिहिलेलं असते आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. एकाच शब्दात आ मग तसा आहे. जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या योगे ते अनुप्रास अलंकारामधलं बरं का. हा सुंदर अलंकार आहे. अशा अलंकारामधला हा अभंग आहे. आणि तुम्ही सर्व गावकरी मंडळी गावातले किती हातवरती करा बरं एकदा याच्यातले
महिला मंडळ पुरुष मंडळ गावातले हातवरी करा, जेवढे गावातले तेवढे हातवरीच करा. सगळंच उगवलं पेरलेलं. विठ्ठल विठ्ठल या वर्षी आम्हाला तीनदा पेरणी करावं लागली तरी उगवलं नाही. तुमच्या गावात 8 वर्षात सगळं उगवून आलं. धन्य आहे, धन्य आहे खरंच. त्याचा टाळी वाजव सगळ्यासाठी. धन्यवाद बरं का. महाराज आमच्या जीवनाचा उत्सव झालेला आहे. जीवनामध्ये आमचा जर उत्सव नसेल ना तर आम्हाला करमत नाही. उत्सव आमच्या जीवनाची एक बाजू झालेला आहे, घटक झालेला आहे. उत अधिक सव. उत म्हणजे वर येणं, सव म्हणजे आनंद. जीवनामध्ये जर उत्सव जर वजा केले ना तर फक्त मशानातच जाऊन बस वाटते. म्हणून उत्सव आमचा बघा, तो सूर्य भगवान परमात्मा जन्माला येतो, दररोज उगवतो, दररोज माळवतो. तो जन्माला आल्याच्या नंतर तो तरुण बी एका दिवसात होतो, त्याचं लग्न सुद्धा एका दिवसात होतं, तो म्हातारा सुद्धा एका दिवसात होतो, आणि तो मरतो सुद्धा एकाच दिवसात. उत्सव आहे त्याचा, जन्माला येणे पुन्हा वाळवणे हा सूर्याचा उत्सव आहे. तसे आपले उत्सव सुरू आहेत जीवनाचे, आणि ते आपल्या उत्सवामध्ये हा उत्सव श्री संत भगवान बाबा वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने, एक वैराग्यवान संत आणि एक प्रेमळ संत. भगवान बाबा म्हणल्याच्या नंतर प्रेमळ संत आणि वामन भाऊ म्हणल्याच्या नंतर वैराग्यवान संत. एखादी गोष्ट बोलली ना तसंच होणार. भगवान बाबाला कधीच वामन भाऊ भगवान म्हणले नाही, भग्याच म्हणायचे. भग्या अधिकारी संत होते. म्हणून या दोन्ही महात्म्याच्या निमित्ताने हा भक्ती महोत्सव तुमच्या गावामध्ये आहे. किती आनंद वाटतोय. आज जर स्वर्गातले लोक पाहत असतील ना, ते इंद्र ब्रह्मा ते मला फोन केले आज, म्हणजे तुम्ही सांगा वाटते वजर रागायला. हो म्हणलं तुला याच काय, पण याच होतं, पण येऊ देत नाहीत ना तिथं. इथं काय आले देवा. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू रोखे बाबा जन्म आम्हा. पण महाराज खरं त्या स्वर्गातल्या लोकांना बी आज फिकं वाटत असेल ते स्वर्ग, कारण की भाऊ आणि बाबा दुसरीकडे कुणीकडे नाही, फक्त या वजरागाव मध्ये. भाऊ आणि बाबा वजरागाव मध्ये आले. स्वर्ग फिकं पडलं ते तिथं काय नाही राहिलं. म्हणून एवढा सुंदर महोत्सव माझ्या सर्व संतांच्या पुण्यतिथी अशाच व्हाव्यात. खरंच किती गोड वातावरण आहे, किती गोड वातावरण. असं वाटते रात्रभर कीर्तन करावं, करतच जावं. एखादी माता माऊली म्हणून मेल्या करणं कुठं नाही म्हणले ते, फक्त आम्हाला मोकळं करा 11 वाजता. म्हणून हा आपल्या वजरागाव मधला पहिल्यांदा आलो बरे ग्रामामध्ये, पण एवढं प्रसन्न वाटलं, एवढं प्रसन्न वाटलं. आज मला वाटतच नाही मी आपल्या खेडे भागामध्ये कीर्तन करतोय बाबा. आज वाटत नाही मला खेडे भागामध्ये कीर्तन करतो. मला वाटतं मी कुठेतरी आळंदी तीर्थक्षेत्र ठिकाणी, पंढरपूरच्या यात्रेमध्ये किंवा पैठणच्या यात्रेमध्ये किंवा भगवानगडावर कीर्तन करतो, अशी माझी भूमिका आहे आज. अशी माझी भूमिका होऊन बसली आता. आणि तिथं कीर्तन करायचं म्हटल्यावर बाबा काही सांगावं लागतं का? आळंदीत कीर्तन करायचं म्हटल्यावर कोणीकडे बोलावं लागतं का? असं करावं लागतं काही नाही, बरोबरच बोलावं लागतं बाबा, बरोबर बोलावं लागतं. म्हणून सर्व सप्ताहातील कार्यकारी मंडळी, पूर्ण पंच कमिटी मंडळी, पुरुष मंडळ, महिला मंडळ, विशेष तरुण मंडळ, सर्व ग्रामस्थ मंडळीच्या हा आता सहकार्यातून हा कार्यक्रम होत आहे. माझे कष्टकरी मायबाप माझ्या समोर बसलेले आहेत. ज्यांनी लवकर पोराच्या हातात सुद्धा 10 रुपये देऊ नये असे या सप्त्यासाठी वर्गणी मागण्यासाठी गेलेले माझे कार्यकर्ते, त्यांच्या हातात मोठा मोठा 500, 1000, 2000 रुपये काढून द्यावेत. कष्टकरी मायबाप आहेत. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून हा भक्ती महोत्सव सुरू आहे. सुंदरशी साऊंड सिस्टीम आहे, एकदा टाळी वाजवा. देव तुमचं भलं करू. तुमची महाराष्ट्राच्या बाहेर सिस्टम जाऊ, फक्त कीर्तन करा, आम्ही जाऊ. तुम्ही कुठं जाऊ, आम्ही तुमच्या मागं येऊ.
म्हणून असे आमचे भारताला सगळे त्यांचे सवंगडी बरं का. धन्यवाद. चॅनलवाले बी आहेत. चॅनलवाल्याला फक्त एकच विनंती, चांगले शब्द टाक जा आणि टाकायचं सगळे क्लिप टाक जा, नाहीतर पैशांनी आटकून नेमका सोप्या कुठं तरी चालायला लागला, पुन्हा सोप्याचं कडसा बंद नको. म्हणून चॅनलवाले सुद्धा मुंडे दादा त्यांना सुद्धा धन्यवाद. सर्व गावातले काही तिकडे तरुण मंडळी वा 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 चिल्ले पिल्ले म्हणजे तुळशीवाली माय तू एकच अपक्षच उभी राहिली. राय काय नाही तरी माझं लक्ष आहे तुमच्याकडे. ही गावातली मंडळी आणि माझ्या संस्थेमध्ये माऊली कृपा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सर्व विद्यार्थी त्यांच्यासाठी टाळी वाजवायला. खूप सुंदर सतीश महाराजांचे परिश्रम खरंच आज उदयाला आले. सुंदर मुलं आहेत, नाव निघते महाराज. आमचे नंतर गावातलेच बाबा ना, गावातलेच बाबा आहेत. तदनंतर संगीत विशारद, संगीत अलंकार, संगीत रत्न आपल्या भागाचं भूषण दत्ता महाराज आंबोरे, त्यांना सुद्धा धन्यवाद. संगीत विशारद, संगीत अलंकार, पकवाजामध्ये, गायनामध्ये, तबल्यामध्ये, भांडण करण्यामध्ये आणि ताकदीमध्ये जगन महाराज आगाव, त्यांना सुद्धा धन्यवाद. दुसरे प्रेमळ स्वभावाचे, कणखट बोलणारे, उंची ठेंगणी असणारे, बांधा असा जाड असणारा असे आमचे प्रेमळ स्वभावाचे दत्ता महाराज डवळे, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला भीमच आठवत असेल, मग तर नेहमी वाटते फक्त गाडीची स्टिअरिंग काढून नाही आलं असे आमचे स्वप्नील महाराज मोरे, त्यांना सुद्धा धन्यवाद. बाबा गावातले झुटिंग घ्यायचे बाबा, त्यांना सुद्धा धन्यवाद. दादा बी आहेत. विनेकरी बाबासाठी जोरदार टाळी वाजवा एकदा. प्रत्येकासाठी काऊन टाळी घ्यायला तुम्ही? अहो हे उभी राहिले म्हणून आपली शोभा नाही का? सांगा मायावर, ए मायावर सांगा, झोपल्या का तुम्ही? बोलत झाला नाहीतर आपल्याला सवय, कोणी झोपलं की मी 1 रुपया माझ्या खिशातला कडत असून त्या चिटकवत असतो. बाकीच्या फक्त रडायचं, मायव ओ माय गेली ओ माय. विनेकरी बाबा आणि आता चौकदार बाबा हो माय, ते आमचे मामा आहेत बरं. मामा आहे. मामानं सांगितलं कीर्तना देण्याच्या अगोदर सांगितलं, अरे बाबा हो चौकदार पहा रे, दुसरा आता माझ्या दावसर नाही राहिला. महाराज परमार्थाची काय किंमत असते. माणूस म्हातारा जरी झालं ना तरी परमार्थ करा वाटतो. खाऊन देवाशा जवळ नसन, देवाशा जवळ तर नसन. म्हणून सगळ्यांना धन्यवाद ज्यांचा पखवाज आपण ऐकत आहात. महाराज ताल सम्राट म्हणे, मराठवाडा भूषण असणारे आमचे भरत दादा यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवली. वा 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 वा. तुम्ही सगळे बसलेले चांगले, उभे राहिलेले चांगले, गाणारे चांगले, सिस्टम चांगली, कॅमेरा चांगला, वादक चांगले. मग महाराज का गांड आहे का? महाराज बी चांगलाच नाही विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आणि अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय. ज्या भक्ताच्या चित्तामध्ये भाव आहे त्या भक्ताकडे भगवान परमात्मा धावतो, त्याची इच्छा पूर्ण करते. या अभंगामधून सांगतात. आई कोणाला आवडत नाही हो मंडळी, बसल्यापैकी बोला. आई कोणाला आवडत नाही? कोणाला आवडत नाही महाराज आई? अरे आमच्या आईने एवढं प्रेम केलं आमच्यावर, एवढं प्रेम केलं, जगातल्या दुसऱ्या माईने कोणत्याच प्रेम केलं नाही तसं प्रत्येकाच्या आईने आपापल्यावर प्रेम केलं. त्या आईला किती बाळ आवडतंय हो, त्या आईला किती लेकरू आवडतंय? मायाव सांगा बरं, आईला किती लेकरू आवडतंय? बाबा हो सांगा ना, त्या आईला किती लेकरू आवडतंय? त्या आईचं त्या मुलाचं जर प्रेम पाहायचं जर असेल ना, आईचं मुलाचं जर प्रेम पाहायचं असेल ना, तर मला स्वतः आई व्हावं लागेल. त्याच वेळेस आईचं प्रेम करण. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, हो सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ के बढ़कर कोई नहीं रे, देती है दुआ, देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है
प्रेम करते आपल्या मुलावर, किती प्रेम करते. रातच्या जर मुलगा उठला ना महाराज, ते बारकं लेकरू असतं ते जर उठलं ना, ती लेकरू पहिले आईला ओल्लं करते. आई उठते, अरे माझं लेकरू ओल्लं झालंय. 1 वाजताचा महाराज टाईम, त्या आईने त्या लेकराला घ्यावं, त्याचे कपडे बदलावे आणि त्या ओल्या अंथरुणावर झोपावं. किती प्रेम केलं माझ्या आईने माझ्यावर, किती प्रेम केलं. मला माझ्या अभंगाकडे यायचंय. तुम्ही माणसानं आले आले माई सुरू केली. तू माई शिवाय मला आज अभंगात शिरता येतच नाही बाबा, म्हणून माईचं सांगवलं. किती प्रेम केलं माझ्या माईनं माझ्यावर, किती प्रेम केलं. आणि आम्ही थोडीशी मोठी झालो की म्हटलो, माई तू आता तू घरात बोल जाऊ नको बरं, जास्त नको नको बोल जाऊ नको माय. का? अरे ज्या माईने आपण बोबड बोलत होतो तरी माईने ऐकून घ्यावं. हा, आपले गोड शब्द बोबडी शब्द तुला माईने ऐकते, सगळे ऐकले. आणि आज माय बोलायला लागले, तुला नको नकोसं वाटायला लागले. मोठा झाला तू नाही का, पैसे कमवतो झाला, नोकरी लागला, शहराच्या ठिकाणी राहायला लागला, म्हणून माईला विसरला नाही का. माय घरात बसली की माईला सांगायचं, माय पाहुणे आले घरात जाय बरं, आतल्या घरात जाय बरं. बाप घरात बसेला असला बिचारा खोकलतोय, अरे कधी त्या खोकल्याची गोळी घेतली नाही. विसरलो महाराज, आम्ही विसरलो, बापाला विसरलो. महाराज तुम्हाला किती जरी रातच्या ताप आली ना, तोच बाप होता खांद्यावर आपल्याला घ्यायचं. आणि पूर्वीच्या काळी काही सुविधा नव्हती जाण्याची, खांद्यावर आपल्याला बसवायचं आणि पायी पायी चालत चालत एखाद्या वैद्याकडे न्यायचं. माझ्या बाळाकडे पाहू, 10 वाजल्यापासून अंग गरम झालं त्याचं, पहा बरं एकदा तो बाप होता आपला. खिशात 1 रुपया नसताना बापाने आपल्याला जत्रा फिरून आणलेली आहे, हे कधीतरी लक्षात राहू द्या. आज आमच्या खिशात करोड रुपये तरी आमच्या बापाला मला मांग बसवायची लाज वाटते. ही शोकांतिक आहे महाराष्ट्राची. 1 रुपया नसताना सुद्धा, 1 रुपया सुद्धा नव्हता खिशामध्ये. काय ताकद असेल माझ्या बापामध्ये. बापा स्वाभिमान बाळा त्याचा कणकार कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब. बापाचा तू म्हणून खुशाल झोपत रे घर, खुशाल झोपत रे घर. अरे या ते 3 टप्पा असतात, इकडून 3 आणि तिकडून 3. सचिन पळता पळता महाराज त्यांनी अनेक धावा काढल्या. त्या धावा काढल्यात आम्ही टाळी वाजवली, वा वा काय सचिनने रन काढले, आज किती रन काढले सचिन, वा वा खूप सुंदर, वा 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 वा. पण आमचा बाप या बांधावरचा त्या बांधावर, त्या बांधावरचा या करता करता मेला, पण कधी बापासाठी टाळी वाजवली नाही. शोकांतिका वाटायला पाहिजे, शोकांतिका वाटायला पाहिजे आम्हाला. ज्याने आम्हाला घडवलं त्याला विसरून गेलो, आणि जे आम्हाला कधी भेटत नाही त्याचे गोडवे गायला लागलो. शोकांतिका वाटते. म्हणून आई किती प्रेम करते आपल्या मुलावर, किती प्रेम करते हे जर विचारून घ्यायचं असेल, आई हो लागेल. जाते खरी लाभावी न पडते. ही मातृशक्ती आहे महाराज. एवढ्या संख्येने उपस्थित आहे माझे माता माऊली. खरंच सांगू, यांचे किती उपकार म्हणून सांगू तुम्हाला, किती उपकार म्हणून सांगू.
यांच्यासारखे उपकार कोणाचे नाही. बरं सगळ्या गोष्टीत पुढे द्या, सगळ्या गोष्टीत पुढं माणसापेक्षा कणभर पुढंच असणार. भांडायला आहे का नाही पुढं तुम्ही? या गावातल्या नाही हो माय. मी जे काही कीर्तनामध्ये सांगेन ना आता 2 तास तुझ्या गावातलं काहीच सांगणार नाही. जे काही सांगेन आमच्या लोणार तालुका येऊन स्वतः काढला काय आपण पौरच्या साईडचं सांगेन. आम्ही जरा बाउंड्रीवर ना तिकडे पौरचा आमचा एक त्याला काही सांगितलं नाही. आणि तिथं गेल्यावर तिकडं म्हणून किती मोठी शक्ती आहे महाराज. एका माझ्या माता माऊलीने क्रांती केली सिंदखेड राज्यामध्ये. क्रांती केली, क्रांती. अशा मुलाला जन्माला घातलं महाराज, रयतेचं राज्य आणलं. धन्याची जाऊची पुण्याई कसे बळाला, धन्याची जाऊची पुण्याई कसे बळाला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. क्रांती केली, क्रांती माझे जिजाऊ साहेबांनी. एक सावरगावामध्ये क्रांती केली काय माझ्या कौतिका मातेनं. वैराग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबाला जन्म देऊ. किती म्हणून क्रांती सांगू महाराज. माया हो तुम्ही काय साधारण नाही. ज्या वेळेस या देशावर संकट आलं ना, माझ्या मायेने डोक्यावरचा पदर कमरेल खवला आणि 2 हात केले महाराज. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुधादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी. बसलीस असे का स्वस्त भगिनी, होत असे ललकारी, तू हिंदू भूमीची नारी, तू हिंदू भूमीची नारी, तू हिंदू भूमीची नारी, तू हिंदू भूमीची नारी. हो क्रांती. म्हणून माता माऊलीला पहिल्यापासून प्राधान्य दिलं माझ्या ज्ञानोबराईने. कोण म्हणते माता माऊली कीर्तन करू नये, कोण म्हणते येटगळ, कोण येते आला बरं समज. महाराज माझ्या जनाबाईने अभंग सांगावा आणि ज्ञानोबराईने बोलावा. पहिल्यापासून परवानगी दिली नाही का बाबा, मग आपण काय करायचं. म्हणून मातृशक्ती भरपूर मोठी आहे आणि किती प्रेम करतात आपल्या लेकरावर सांगता येत नाही महाराज. तुका म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता, त्या तानुल्याची सगळी चिंता हरण करते. त्या लेकराला भूक लागली का ती पाती, त्याची होट कोरडी पडली की माता माऊली जाते आपल्या स्तनाला लावते, त्या बालकाला पाचते. महाराज किती प्रेम करते बाबा, खूप प्रेम करते. दुसरा दृष्टांत दिला 3ऱ्या चरणामध्ये. सूर्य किती आवडतो बाबा आपला, सूर्य भगवान परमात्मा किती आवडतो ना मला. आता तर खूप आवडतो. वरती निघला की आम्ही उन्हात जाऊन बसतो थंडी लागू नये म्हणून. किती आवडतो आपल्याला, खूप आवडतो. पण चैत्रातल्या महिन्यातला 4थ्या महिन्यातला सूर्य आवडतो का कोणाला नाही. मला असं वाटते सावलीत जाऊन बसावं. बघा सूर्य आवडतो पण जास्ती उष्ण करायला लागल्यावर आवडत नाही. पण एक महाराज असं आहे, त्या सूर्यावर एवढं प्रेम करणारं एक झाड आहे, त्याचं नाव आहे कमळ. ते फुल इतकं प्रेम करतं त्या सूर्य भगवान परमात्मा, एवढं प्रेम करतं की ते उगवलं की हे बी उमलत होतं. सूर्य वाजता गेला की हे बी कोमत होतं. एवढं प्रेम करतं बाबा त्या सूर्यावर, एवढं प्रेम करतं. हा एक दृष्टांत आहे. आणि पहिला दृष्टांत दिला जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या योगी. पाणी किती आवडते आपल्याला, प्यायचं पाणी किती आवडते महाराज. पाण्याशिवाय जीवन आहे का, जेवण नाही भेटलं तरी चालते पण पाणी प्यायला पाहिजे, पाणी प्यायला पाहिजे. मग ते कसं का असू द्या पाणी प्यायला पाहिजे, कशात बी टाकून का असू द्या पाणी प्यायला, ते कशातलं का असू द्या पाणी प्यायला, ते वावरातली का असू द्या पाणी प्यायला. ते बोलत नाहीत काही त्याला, मला रागवेल का मी जाऊ का निघून, म्हणत जाय निघून. पाणी सगळ्याला आवडते, सगळ्याला आवडते पाणी. काही पाण्यामध्ये सुद्धा राहणारे काही प्राणी आहेत महाराज.
मासा पाण्यामध्ये राहतो ना, खेकडा खेकडा कुठं राहतो? खेकडे पाण्यात राहतात, मला वाटलं गावात राहतात. खेकडे पाण्यात राहतात होय. बर, मगर सुद्धा पाण्यात राहते. काही जीव पाण्यात राहतात, पाण्याच्या बाहेर सुद्धा राहतात बाबा. काही जीव पाण्यात राहतात, पाण्याच्या बाहेर सुद्धा राहतात. पण एकच असे, त्याला फक्त पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. त्याचं नाव आहे मासा. माशाला पाण्याशिवाय जमतं का? आपल्या ओझर मधल्या एका माणसाला, सदग्रस्ताला थोडीशी दया आली माशाची. म्हणलं गढूळ पाण्यात मासे ठेवतो, हा आपल्या पूर्ण खाटी पूर्ण कड गेला, म्हणजे गढूळ पाणी झालं, या पूर्णच मासे ठेवतो. एक करू, आपल्या घरी नाही का 15 किलोचा तुपाचा डबा आहे, गावरान तुपाचा. शिव मासा घेऊन त्या गावरान तुपात टाकू, किती आनंदाने राहील, आपल्याला आशीर्वाद देईन, बाबा मला तू तुपात टाकलं. मग त्या माणसानं आणला तो मासा आणि त्या तुपात टाकला. असा मासा राहू लागला महाराज. दिवसात 2 किलो वजन वाढायचं त्याचं. 2 दिवसात तुमच्याकडनं का तो दिवसात 2 किलो वजन वाढायचं माशाच. वाढलं असं नाही का? नाही 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 महाराज, पाणी जरसक असलं तरी चालतंय, गढूळ असलं तरी चालतंय, पण ते पाणी लागते माशाला. पाण्याशिवाय जमतं का? नाही. जीवना वेगळे मासू, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळे. पाण्याशिवाय त्या माशाला जमत नाही. मासा पाण्यातच जन्माला येतो, मासा पाण्यात जन्माला येतो, पाण्यातच तारून होतो, पाण्यातच म्हातारा होतो, पाण्यातच मरतो. एकाने विचारलं, पाण्यात मासा झोप बी घेतो? हो. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, खावे त्याचा रसा. असे आहे का? बरोबर. वेगळ्याच हिच्याकडे गेलो म्हणजे, आमचे ते नदीच्या काठचं जरा गाव आहे म्हणलं, खावे जाऊ द्या तसं नाही. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा. तेव्हा काय तो पाण्यात राहणारा मासा, त्याला सुद्धा तहान लागते बाबा, त्याला सुद्धा तहान लागते. पाण्यात राहू राहू त्याला कशी तहान लागत असेल, लागते त्याची तहान. मग त्याची तहान कधी क्षमती, ज्यावेळेस वरती उडी मारतो, पुन्हा खाली छलांग घेतो का नाही, त्यावेळेस त्याची तहान क्षम. पाण्यात राहणारा मासा, त्याला पाणी किती आवडते, किती आवडते त्याला, पाणीच आवडतंय. पाण्याशिवाय काय आवडत नाही. सगळ्या जीवाला जरी पाणी आवडत असतं, पण मासे इतकं कोणाला पाणी आवडत नाही. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, देवा 3 भाव मी तुझ्या समोर मांडले, एक आईचा आणि मुलाचा, एक आईचा आणि मुलाचा. आई मुलावर प्रेम करती, पण अपवाद एखादी आई मुलाला मारून बी टाकते. जमान्यामध्ये घडायला की नाही? अपवाद एखादी आई मुलाला मारून बी टाकते, मुलगा आईला मारतो. म्हणून थोडासा हा 25% दृष्टांत वाटला. दुसरा कमळाचा आणि सूर्याचा. ही 12 तास बरोबर एकमेकावर प्रेम करतात, पण 12 तास झाले की अंधार पडल्यावर दोघं जातात. म्हणून हे थोडासा 50% दृष्टांत वाटला. पण माशाचा आणि पाण्याचा महाराज याची अनन्यता एवढी की मरेपर्यंत सोबतच येत, दोघं सोबत येत. म्हणून 100% दृष्टांत वाटला. म्हणून त्या माशासारखी संगती करायची, देवासोबत भजन करायचं का कमळासारखं करायचं, काही सारखं करायचं, या अभंगामधून सांगतात. माणसाच्या जीवनामध्ये बघा 3 तुम्हाला 3 शब्द समोर मांडतो, जीव, देव आणि भाव. जीव कोणाला म्हणतात, आपण याच्यावर या मूर्तीत लोकात जे जन्माला आले ते कोण येतं? जीव. मनुष्य म्हणून जन्माला आले ते जीव. जीव अनेक जन्माला आलेत, पण मनुष्य देहातच ज्ञान करण्याची काय चिंतन करता येते. माया हो, आता तुम्ही इथं बसलेले आहेत, समजा गावातून 2-4 म्हशी आल्या, नाही येऊ त्या मशीनीकडं, मशीनं कार्यक्रमात कीर्तनात येऊ नाही, पण जर आल्या तर तुम्ही इथं त्याला बसू द्याल. तुम्ही म्हणाल, ए सरक नाही, आमच्या जवळची म्हशी सरक पलीकडे बसू देतील, तिथं बसू द्याल म्हशीला. बाप हो, जर बैल आले तर बैलाला बसू द्याल. तुम्ही बोलत नाहीत काय? एका गावात मी कीर्तनाला गेलो बाबा, आणि मी कीर्तन सांगायला, एक आजोबा माझ्या समोर बसलेले, आणि मी कीर्तन सांगतोय, आजोबानेच ते माझ्याकडे शोधात. नेमकं आपलं चुकायले का काही? या शेजारच्या माणसाला म्हणलं बघा, मग ते म्हटले महाराज बदलून पाहा जर काही अभंग म्हणा, काही चांगले म्हणा.
मग मी 2-4 चाले म्हणल्या गायन केलं तरी त्याचं असं पुन्हा जमलं नाही म्हणलं गायन बी जमत नाही. मग थोडासा वेदांत सांगितला प्रक्रिया तरी बी महाराज कीर्तन अख्खं माझं त्या म्हाताऱ्याकडे पाहून झालं. कीर्तन संपल्याच्या नंतर त्या म्हाताऱ्याच्या पाया पडायला गेलो मी. दर्शन घेतलं शेजारी माणूस आला. म्हणलं का हो आजोबा तर लेस नाही आणि हालत नाही दुलत नाही काही बोलत नाहीत. म्हणले ते बैर हे बैर आणि अशा बैर या माणसाला कीर्तन करायच्या पुढे बसण्याचा लेशोक मला बसू दे. म्हणजे अख्खे लोक असतात मग नंतर ती असते ती असलं म्हणून महाराज असतात महाराज असले म्हणून सगळा समाज असतो. नाही बॉस बैर या माणसाचं लई काम खरं आहे बघा. आमच्या गावात 1-2 बैर येतं. शिवरात्रीचा टाइम हे मंदिरात गेलं रताळा देवा म्हणे मारुती बोल आता मारुती भाऊ चूल नाही काही नाही त्या रताळा नेऊन द्यायला या घेतले रताळ आणि गेलं. आता तिकडून एक बैर म्हातारा आला कुठं मारुती भाऊच्या मंदिरात येते काय हे म्हणलं नाही मारुती भाऊकडे आलतो. जेवता तिथंच ना बर उपास असन नाही म्हणे उपास धरलाय. अरे उपास धरलाच ना बर मग त्याने रताळे घेतले तेवढे ते आणि रताळे दिले त्या म्हातारे हे घ्या उकडून खा साखऱ्या टाकाव जर दूध टाकावून खा. त्याने घेतले ते धोत्राच्या गोळा आणि गेलं. आता बाबा त्या दिवसा विषय संपला. मग प्रत्येक दिवशी तीच विचारतात का. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा भेट झाली. राम म्हटलं राम हो मी बी म्हणतो राम झालं. बर लेकर बाळ खुशाल आहेत ना हो खाल्ली उकडून. अरे बिट्या लेकर बाळ उच्चारले तर रताळे नाही विचारले. असे जर बैरे माणसाचे कीर्तनात असतील तर कीर्तन झालं बापा. एक तर त्याच्या पुढचं होतं एक पाखवाच्या बाबाकडे पाहायचं असं आणि पाखवाच्या बाबाकडे कोण असं करायचं. आता यायला वाटलं ते पाखवाचं काही कळत असेल म्हणून ते ही पाखवाच फिरवायची गाठा काढायची असं सुरू त्याचं. पाखवाच्या थांबला आणि विठोबा रोख नाही झाला. पाखवाचं ते म्हणजे आपल्याला कुठे जमते मग मान कोण आला म्हणजे लहानपणापासून आली ती. अशी खोडीची म्हातारी नाहीत का या गावात कोण नाही रे भाऊ खोडीचं मला बीर सलामत घराकडे जायचंय. महाराज जन्म भेटलाय पण गुरा ढोरा नाही याचा चान्स आहे का नाही ना महाराज. तुमच्या गावातल्या म्हशी कधी कीर्तनाला आल्या का माया हो. म्हशी शेळ्या हा आले नाही. तुमच्या इकडचे बैल कधी कीर्तनात येतात का बैल हा बैल कधीच कीर्तनात येत नाहीत महाराज कधीच येत नाही. तिकडे ते टवाळे खोरकडतात याला शिंग आण त्याला शिंग आण याच्यासोबत टक्कर खेळ त्यासोबत. पण बैल कधी कीर्तनात येणार नाही. या म्हशी दुसऱ्याच्या वावरात जाऊन मका खाते कधी येणार नाहीत. काही म्हशीत आता दुसऱ्याच्या दारातल्या काड्या घेत असतील घरात टाकत असतील. म्हशी काही ले सवय 4 वाजता उठायचे दुसऱ्याच्या पोटात जायचं पवाच्या पहो भरून आणायचे आपल्या कोंड्यात टाकायचे. म्हशी हे म्हशीच आहे महाराज. या देहात आल्यापासून काय करायला पाहिजे लोकांनी काय केलं म्हणले माहितीये का या असं सुरू केलं कळालं नाही महाराज आम्हाला. जीव कसा आहे मम एवांश जीवलोके जीवभूत सनातन. भगवान परमात्म्याचा अंश म्हणजे हा जीव आहे. भगवान परमात्म्याचा अंश आहे हा जीव म्हणजे भगवान परमात्म्याचा अंश आहे. जीव मरत नाही जीव कधीच मरत नाही. आत्मा हे आपलं शरीर आहे ना हे जीर्ण होतं. म्हातारा माणूस झाला मेला की आपण काय म्हणतो अरे याच्यातला आत्मा गेला याच्यातला आत्मा गेला. माया गेला की काय म्हणतो याच्यातली आत्मी नाही आत्माच गेला म्हणतात. जैसे जीर्ण वस्त्र सांडेजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतरात शिकारीचे चैतन्य नाथे. जसं माणूस शेतामधून आल्याच्या नंतर ते भरके कपडे स्प्रिंकलर बदलू भरके कपडे होतात मळ अंगाला लागतो आणि आपल्या किचन रूम मध्ये गेलं आंघोळ करायला झोपले काय किचन मध्ये आंघोळ करता होय तुम्ही. बाथरूम मध्ये आंघोळ करायला गेलं की मग ते कपडे काढून ठेवायचे आणि नंतर बायकोनं धुतलेले कपडे घालायचे पुन्हा आहे का नाही. तसा हा जीव आहे.
जसा जीव आहे तसाच भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्मा कसा आहे? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. सतघन चितघन आनंदघन भगवान परमात्मा आहे. जसा आत्मा आहे, जसा जीव आहे, तसा भगवान परमात्मा आहे. तो भगवान परमात्मा मला सगळ्याचं पोषण भरण पोषण करतो. झोपणं आपल्या हातात आहे, पण उठणं माया, झोपणं आपल्या हातात आहे. कुठं झोपायचं आपण व्यवस्था करू शकतो. पंचीच्या गादीवर झोपायचं का, गोधडीवर झोपायचं का, फरचीवर झोपायचं का, मातीच्या घरात झोपायचं, झोपू शकतो माणूस. पण झोपलेला उठवतोय कोण? चाले बनवणारा कोणीतरी आहे, सृष्टीमध्ये प्राण फुकणारा कोणीतरी आहे. जर एखाद्या बगीचेमध्ये तुम्ही जर फिरायला गेलात ना, गार्डन मध्ये फिरायला गेलात ना, अनेक प्रकारचे फुलं तुमच्या समोर येतील. लाल कलरचे, जे वेगवेगळ्या कलरचे फुलं तुमच्या समोर येतील. तुमचं मन मोहून घेतील ते फुलं. पण कधीतरी विचार करायचा, त्या बागेमध्ये त्या गार्डन मध्ये फिरायला गेलात ना, कधीतरी विचार करायचा, अरे किती सुंदर फुल बनवलंय, याला कलर कोणी घातला असेल? बरं, जसं फुल तसा त्याचा सुगंध वेगळा, फुलाचा सुगंध वेगळा, आकार वेगळा, कलर वेगळा. कोण सुगंध घालत असेल, कोण त्याला आकार देत असेल? हा, इथं प्रत्येक प्रकारचे माणसं बसलेले आहेत माझे. प्रत्येक व्यवसायामधली माणसं बसलेले आहेत. प्रत्येकाची बुद्धी वेगळी, प्रत्येकाची विचारसरणी वेगळी, प्रत्येक वेगवेगळे दिसतात. सारखे दिसालेत का? प्रत्येकाचे वेगवेगळे, सगळे वेगवेगळे आहेत. बघा तुम्ही, एकाचं नाक एकासारखं नाही. कोणाचं टीएम कार्ड, कोणाचा हायवे रोड, कोणाचा बायपास, कोणाचे नुसते खड्डे आपले ते वजरागाव. काहीला रस्ताच नाही, फक्त नाव दिलेलं इथं नाकाची नियोजित जागा आहे. काहीला फक्त नाकाची नियोजित जागाच माहिती. ते हवा बी असं का, हवा येत नाही. बरं झालं काही पोर महाराज हे देवान नाक दिलं ना आपल्याला, हे वरून जे प्लस्टर केलं का ना, हे बरं झालं असं केलं बघा. जर नुसते भोकाडत दिले असे, छिद्र असे, तर कसं झालं असतं महाराज. हे पोर नाही का, हे बारकडे पोर खराबच येतं. एखाद्याला जर तसे छिद्र दिले असते, वाळू भरले असते दिवसभर, वाळू भरले असते महाराज. बरं आता झालं तसं. पण महाराज तसे जर छिद्र असतील, जर सर्दी जर झाली असते, पण फुगे कसे आले असते बरी. कधीतरी विचार केला पाहिजे तुम्ही, कधीतरी विचार केला पाहिजे की देवाने किती खूप सुंदर बनवलंय आपल्याला. हा, काय काय प्लस्टर केलं महाराज. एवढं प्लस्टर करून मी म्हणतो, ते फाउंडेशन कशालाच लावता तुम्ही? कशाला लावता? अरे किती तुमच्या तिकडं नाही, आमच्या घरी बी वादळ सुरू आहे. आमच्या घरी बी एकदा कीर्तनाला गेलो मी. कोरोनाचा काळ बाबा, 8 महिने घरी होतो. हे फेटा आहे ना, फेटा जशी इस्त्री मारून ठेवलं, फेटानीच तर माझ्याकडे पाहिजे आहे का आज ना. मी म्हणा तू मुक्काड्या झोप, कोणीच नाही, फक्त मास्क आहे बाहेर, बाकी काय नाही. मग 8 महिन्याच्या नंतर आम्ही त्या देवपूरच्या गेलेल्या कार्यक्रमाला गेलो. माझी कथा होती आणि गेलो. आणि ते गडबडीत कधी माझ्या बायकोन ती माझी बॅग तिच्या माहेरातून आणली, नेली माझी बॅग कीर्तनाची. मिळ नाही. आता कीर्तन करायचं मला, सगळा समाज माझ्या समोर बसलेला. आणि तिथं अशी परंपरा आहे की जिथं कीर्तन आहे तिथं फेटा बांधा. आता बॅग काढली, बॅग हात घातला महाराज. आता फेटा बाहेर आला ना, हात घातला तसं गंगावूनच बाहेर आला. गंगावून बाहेर. दुसरे ते चौकदार होते, बाबा चांगले ते माहिती. चौकदाराला वाटलं महाराजाला गंगावून लावायची सवय असते. कीर्तनकार कुठं गंगावून लावत असतो का? पण त्यांनी घेतलं पण ते गंगावून. गंगावून तर निघलं. पुन्हा हात घातला, ते खेकडा पिना निघल्या. खेकडा पिना असतात ना, त्या पिना निघल्या. एक एक वस्तू बाहेर काढत होतो बा. नंतर निघले ते इथलं निघलं. नंतर इथलं झालं, या पट्टीतलं निघलं, या पट्टीतलं निघलं. आता चौकदार दिसतात ना, तो नेमका महाराज का कोण येऊ, नेमका कीर्तन करणार का तमाशा, ते पाहायला लागलं. ते काढता काढता महाराज सगळं सामान बाहेर निघलं ना. नंतर जेच निघली नथ, नंतर निघली टिकली. आणि टिकली जरा बारीकच होती, इतकी बारीक की अशी दुर्बीने पाहावं लागायची टिकल्या. आजकालच्या मायाच्या हाय जरा बरा टिकल्या आहेत. काही काहीच्या मायाच्या टिकल्या कशा असतात माहिती का, जशी साडी तशी टिकली, जशी टिकली तशी बांगडी, जशी बांगडी तशी पालीस.
जशी पालीस तशी केस काही दिवसात निघणार महाराज. असं एवढी फॅशन वाढली, एवढी फॅशन वाढली, एवढी फॅशन वाढली. देवानं आपल्याला खूप सुंदर बनवले तरी फॅशन करतोय माणूस. मी एका पुण्याला बाबा बसलेत राजू महाराज आमचे बरं का, खूप सुंदर व्यक्तिमत्व आहे. त्या पुण्याहून विश्रांतवाडीला कीर्तनाला चाललो महाराज. आणि जात असताना काय झालं, मला गाडी सापडत नव्हती. पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती. मग कोणाच्या तरी गाडीचं साह्य घ्यायचं, तिथपर्यंत पोहोचायचं. म्हणून पोहोचायचं. एक स्कूटीवाला आलो, स्कूटीवाला असं शरीरच्या शरीर डानगट आणि ती हेल्मेट घातलेलं. म्हणलं हो दादा, हो दादा. दादा मला विश्रांतवाडीपर्यंत येऊ देता का? भेटो. बसलो. आणि जसा बसलो महाराज तसा विश्रांतवाडीवर आला. आणि मग आल्याच्या नंतर म्हटलं दादा मग बस इथंच उतरून द्या, इथंच उतरून द्या. मी दादा दादा म्हणालो. त्या हेल्मेटचं सकाळ महाराज तसे त्या भूताची केस अशी अशी म्हणजे हाय राव काय म्हणतात. 2 तास बाईच्या मांग बसलो तर बाई ओळखून नाही आली मला. 2 तास बाईच्या मांग बसलो तर बाई ओळखून नाही आली. असं कीर्तनात मी बोलत होतो आणि एक मधीच पोरगी उठली. एक असं लेकरू उठलं बोलायला लागलं. हे म्हणलं बेटा खाली बेस, खाली बेस. हे बाळा तुझं नाव काय? म्हणलं माझं नाव शकीना. म्हणलं तुझे पप्पा कुठे? आणि तिच्या जवळच एक माणूस बसलेला होता. म्हणलं अहो सांगा तुमच्या पोराला खाली बसायचं. म्हणले मी त्याचा बाप नाही, मी त्याची माय आहे. अतिरेक झाला महाराज, अतिरेक झाला. देवाने एवढं खूप सुंदर बनवलंय, आपल्याला जगता नाही आलं महाराज. देवाने किती उपकार केले आपल्यावर, किती उपकार केले. या नरदेहाला घातलं. हा ज्ञान विचार करण्याची शक्ती दिली महाराज भगवान परमात्म्याने. विचार केला का आपण? काही लोक नास्तिक लोक म्हणतात देवाने आम्हाला काय दिलं, देवाने आम्हाला काय दिलं. लक्षपूर्वक ऐका बरं का. देवाने आम्हाला काय दिलं म्हणून त्याची भक्ती करायची. आमच्या सोबळावर आम्ही निर्माण केले आमचं वैभव. देवाने आम्हाला काय दिलं नाही. अरे देवाने तुला दिलंय म्हणून तुला भेटायला लागलं सगळं. एक आजोबा छाती दुखायली म्हणून जे हॉस्पिटलमध्ये गेले मुंबईला. आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं यांचं हार्टचं ऑपरेशन करावं लागतंय. ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं महाराज. 4 तास ऑपरेशन चाललं बाबाच्या हृदयाचं. 4 तास ऑपरेशन चालल्याच्या नंतर 4 तास ज्यावेळेस ऑपरेशन झालं आणि 8 तासाच्या नंतर त्या आजोबाला सुट्टी झाली. सगळे पाहुणे रावणे त्यांना भेटायला आले. डॉक्टर साहेब सुद्धा त्यांना भेटायला आले. म्हणले आजोबा आता तुमचं ऑपरेशन चांगलं झालं बरं का, आता काही पायाचं काम नाही, आता तुमची छाती दुखणार नाही, आता तुमचे ठोके व्यवस्थित पडतील. म्हणले डॉक्टर साहेब किती तास ऑपरेशन झालं? म्हणले 4 तास. किती बिल झालं? म्हणले 8 लाख रुपये. किती झालं? 8 लाख रुपये. आजोबा रडायला लागले. डॉक्टर साहेब म्हणले बिल जास्ती सांगितलं म्हणून रडता का? 2 लाख कमी करतो. नाही म्हणले डॉक्टर साहेब 8 लाख नाही, तुम्ही 18 लाख जरी सांगितले ना तरी मी देणार आहे तुम्हाला. मग बाबा तुम्ही रडता का? सांगा ना रडता का? म्हणले रडण्याचं एक कारण आहे. 4 तास माझं तुम्ही हृदय सांभाळलं, त्याचं बिल 8 लाख रुपये केलं. पण लहानपणापासून आतापर्यंत माझ्या भगवान परमात्म्याने माझं हृदय सांभाळलं, पण 1 रुपया सुद्धा बिल मागितलं. त्याचे धन्यवाद करतो, त्याचे धन्यवाद करतो मी. किती सुंदर नडदे दिला आम्हाला. एखाद्या मतिमंद शाळेमध्ये जातो मी कधीतरी, त्या लेकरांना काही कळत नाही, कुठं खाव कुठं बसाव. जा एकदा एखाद्या आंधळ्याच्या हॉस्पिटलमध्ये जा, ज्यांना कधी जन्म झाल्यापासून डोळ्यानं कधी पाहिलंच नाही, त्यांना विचारा जाऊन डोळ्याची किंमत काय असते. आणि आपल्याकडे पाहायचं, कधीतरी आरशासमोर उभं राहायचं आणि आपल्या चेहऱ्याकडे निहाळून पाहायचं, आपलं स्वरूप पाहायचं. अरे किती सुंदर बनवलं मला देवाने, बरं झालं आंधळ केलं नाही. एखाद्या माणसाने एकच नाकपुडी असते, आपलं 2-2 दिल्या. हा केलं का नाही? किती सुंदर केलं. भगवान परमात्मा सगळ्यात जाणता आहे, तरी भगवान परमात्म्याची भक्ती जीव करत नाही, ही शोकांतिक आहे. म्हणून जीवाने तर खरं देवाची संगती करायला पाहिजे. देवाची संगती केल्याशिवाय जीवाचं कल्याण नाही महाराज, नाही कल्याण आहे. जीवाने जर देवाची संगती केली तर काय होतंय, काय होतंय ते तुम्हाला सांगतो. फक्त भजन करा, विठ्ठल पंडितजी होते, मंदिराची पूजा करणारे एक पंडितजी होते. त्यांचा नित्यनेम होता मंदिरामध्ये जावं आणि भगवान परमात्म्याचा अभिषेक करावा, नित्य पूजा करावी, सुंदर वस्त्र परिधान करावे भगवान परमात्म्याला, हे त्यांची नित्य क्रमणिका होती.
असे पंडितजी नाहीत का, त्यांना एक मानधनाचे 20,000 रुपये भेटले. किती? 20,000 रुपये भेटले मानधनाचे. त्यांची मुलगी 8 वर्षाची होती. सांगितलं आता हे 20,000चं मी काय करू, माझी मुलगी ज्यावेळेस लग्नाला त्या वेळेस माझ्या पैशाचं काम आहे. म्हणून गावच्या एका शेठजी जवळ गेले आणि शेठजी सांगितलं, शेठजी हे माझे 20,000 रुपये घ्या आणि 10 वर्षांनी मला द्या. माझी मुलगी ज्यावेळेस रूपावर होईल ना, लग्नाला येईल ना, त्यावेळेस मला हे पैसे माझे परत द्या. त्या शेठजीने महाराजांना वहीमध्ये ती नोंद करून घेतली आणि घेतल्याच्या नंतर पंडितजी पुन्हा वापस आले. काळ लोटला महाराज, 10 वर्षाचा काळ गेला. पंडिताची मुलगी रूपवर झाली, लग्नाला आली. जशी जशी मुलगी घरातली वाढत असते ना, तसं तसं बापाचं थोडंसं अंतकरण द्रव होते महाराज, मऊ होतं. जसा बाप लहानपणी आपल्या कठोर होता ना माय, तसा आता नाही राहिला. आता गोडीन बोलतो, हे बाळा तुला काही लागतं का, बिंदास मागून घे बरं का. असं म्हणून की बापाच्या खिशात पैसे नाही, देणार मी तुला. बापाला पैसे देत असताना बाप थोडासा कंजूसी करत, पण मुलीला पैसे देताना बाप कधीच कंजूस करत नाही, कारण की बाप असतो तो. एवढं माझ्या तायावर प्रेम करतात माझे बाप. म्हणून लग्न ठरलं महाराज, आणि लग्न ठरलं काहीतरी हुंडा द्यायचा होता. म्हणले आपले तर पैसे 10 वर्षापूर्वी आपण शेठजीजवळ 20,000 रुपये ठेवले, त्याचं व्याजासकट आपल्याला पैसे येतील. आता गेला शेठजीकडे महाराज, अनवणी पायाने गेला, पायामध्ये चप्पल सुद्धा नव्हते, आणि गेला आणि शेठजी सांगितलं, शेठजी मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला 20,000 रुपये दिलते, ते माझे मला व्याजासकट परत द्या. शेठजी म्हणले कोणते पैसे, कधी दिले मला तू? म्हणजे 10 वर्षापूर्वी. तुझ्याकडे काही रिसीट आहे, कोणी पुरावादार आहे? त्यावेळेस ते शेठजी सांगायला, तो पंडितजी म्हणतो आपला हा व्यवहार विश्वासाचा होता. काय याचा होता? विश्वास होता माझा तुमच्यावर, तुमचा माझ्यावर विश्वास होता. विश्वासाच्या मध्ये कोण आणायचं? महाराज तसे पैसे देत नाही मी, जा. पंडितजी रडायला लागले, त्या कालच्या राजाजवळ गेले. राजाजवळ आपली सगळी हकीकत सांगितली. महाराज माझी मुलगी रूपवर झाली, तिचं लग्न ठरलंय आणि मला लग्न करण्यासाठी पैसा पाहिजे, माझाच पैसा मला भेटत नाही, काय करू सांगा ना. राजाने सुद्धा सांगितलं काही पुरावादार नाही का? म्हणजे काहीच नाही, विश्वासाचा व्यवहार होता. शेठजी ऐकायला तयार नाही. राजा हुशार होता, बुद्धिमान होता. पूर्वीचे राजे हुशार होते, बुद्धिमान होते. प्रजेची काळजी करायची, प्रजेला काय लागतंय ते पाहायचे. एक वाक्य सांगू, गावच्या जर पुढाऱ्यानं जर पाप केलं ते गावाला फेडावं लागतं. तालुक्याच्या पुढाऱ्यानं जर पाप केलं ते तालुक्याला फेडावं लागतं. जिल्ह्याच्या पुढाऱ्यानं जर पाप केलं तर जिल्ह्यात फेडावं लागतं, आणि देशाच्या पुढाऱ्यानं पाप केलं तर देशात फेडावं लागतंय. म्हणून घरचा जो जाणता माणूस आहे ना, त्यानं प्रत्येकाचं मनोगत ओळखलं पाहिजे. कुटुंबिक संसारामध्ये जे माणसं असतात नाही, घर चालवणारे, ते सगळ्याचा विचार करतात. लहान भाऊ कसा आहे आपला, मधवा भाऊ कसा आहे, अरे लहाना थोडा भोळा आहे, त्याला आता काम करतात नाही, म्हणून त्याच्या सोबत राहायचं. अरे बाबा हे काम करताय, ते काम करताय, अशी लक्षणं असतात महाराज. इथं असं आहे महाराज, इथं गरीब येऊ का कोणी येऊ, पण हे नाही का पैसे देऊन आलेले असतात, याला काही घेणं देणं नसते, काही नाही. मी नेहमी सांगत असतो, या देशातल्या गरीब लोकांनी कधी श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहायचे नाही. नीट लक्ष, वाक्य नीट लक्ष देऊ नये का. या देशातील गरिबांनी कधी श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहायचे नाही. जोपर्यंत श्रीमंत माणसाचे विलास थांबणार नाही, तोपर्यंत गरीब कधीच श्रीमंत होणार नाही, कधीच नाही. तो पंडितजी त्या महाराजाजवळ रडायला लागला. राजाने युक्ती लढवली, म्हणजे दर रविवारी माझी मिरवणूक या नगरामधून निघते तुमच्या. एक तो चांगले कपडे परिधान करून ये आणि त्या शेठजीच्या दुकानासमोर उभा राहा, बघू आपण काय होते काय नाही. जर आले तर पैसे आले, एकदा करून पाहू आपण. मिरवणूक निघली रविवारच्या दिवशी, आणि निघल्याच्या नंतर महाराज या शेठजीच्या दुकानासमोर हे पंडितजी चांगले कपडे परिधान करून आले. त्या शेठजीने महाराज 500 रुपयाचा हार आणला गुलाबाचा, राजाच्या गळ्यात घालावा म्हणून. हार त्याच्या गळ्यामध्ये असा पंडितजी तो उभा आहे. ज्यावेळेस तो रथ आला, राजाने त्या पंडिताकडे पाहिलं. राजा रथाच्या खाली उतरला, एक एक पायरी, आणि उतरल्याच्या नंतर पंडिताच्या हाताला धरला. अहो चला चला, तुम्ही खाली उभे कसे, चला 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 चला. रथामध्ये घेऊन गेला, महाराजांना आपल्या शेजारी बसवलं. जो शेठजी होता तो पाहतच राहिला. अरे ज्याचे पैसे आपण बुडवलेत त्याचा संबंध कोणासोबत आहे, कोणासोबत आहे? राजासोबत आहे. आणि जर ही जर आपली घडलेली जर हकीकत जर राजाला सांगितली तर राजा मला नगरामध्ये सुद्धा ठेवणार नाही. सामान्य राजाचा धाक कोणाला पडला? शेठजीला. महाराज मिरवणूक पुढे गेली, त्या पंडिताला खाली उतरून दिलं. त्या शेठजीने लगेच वह्या चाळायला सुरुवात केली. 20
20 वर्षाच्या 10 वर्षाच्या पुरीची वही पाहिली. अरे एका वहीमध्ये त्या पंडिताचे पैसे नव्हते, त्याला बोलव जा. एक मुनीमजी गेला आणि सांगितलं तुम्हाला मालकानं बोलवले. पंडितजी गेले, म्हणले काय स्वामी? म्हणले काही नाही, अरे तुम्हाला 10,000 रुपये द्याल ते नाही, 20,000 रुपये देते ना. ते 10 वर्षाचं त्याचं व्याज 50,000 रुपये झाले. किती व्याजासकट चक्री व्याजाने 50,000 रुपये झाले. ती 50,000 रुपयाचं गाठोडं घे आणि ऐकणार आहे. तुझी मुलगी काय माझी मुलगी काय वाटली काय? अरे एकाच गावचे आहेत ना आपण. मागून घे ना, तुला किती लागतात? अरे हे 50,000 घे, पण वरून माझे 30,000 रुपये बी घे. जो शेठजी 1 रुपया सुद्धा द्यायला तयार नव्हता, त्याने 30,000 रुपये वाढवून दिले. कशामुळं? याची ओळख कोणासोबत आहे? तुका म्हणे आले समर्थाचे मना जरी होई राणा रंक त्याचा. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदासाने माली दारिद्र्याची. महाराज एखादी गोरगरीब मुलगी असावी, पण दिसायला एवढी गोड गोमटी असावी, नाक असं सुंदर असावं, चेहरा एवढा सुंदर असावा, आणि ती मुलगी सरपण वेचण्यासाठी काड्या वेचण्यासाठी सडकन फिरावी, आणि तिकडून त्या देशाचा राजा यावा, राजाचा म्हणजे कुमार यावा, राजकुमार, आणि त्या मुलीकडे त्यांनी पाहावं आणि सांगावं करीन तर तीच पोरगी करीन तर जीव देईन. बाबा तुम्ही लवकर जाणार तर मी जीव देतो. मी असे किती म्हणतात आपल्या बापाला जीव देतो. बापाला म्हणायचं जीव दे मुकाड्यान तू चालते. तशी त्या मुलीसोबत जसं राजकुमार लग्न करतो, मग त्या राजकुमारासोबत लग्न केलं बाबा त्या मुलीनं, गरीबाच्या मुलीनं. मग आता तिची गरिबी राहिली का? आता तिला एका घरी कुटकी मागायचं काम पडे का? वाढ घे माय, सोया घे, वात घे, माणे घे, वाढ घे माय म्हणायचं काम राहिलं का? नाही म्हणायचं काम राहिलं मला. तिनं बसावं, आईस पैकी बसावं, आणि फक्त त्या ज्या काम करणाऱ्या मोलकरीने त्याला सांगाय हे आण ते आण ते आण. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदासाने माली दारिद्र्याची. तसं भगवान परमात्म्याने आपल्याला आपलंच केलं की आपलं सगळं महाराज विश्वच होऊन जातं ना. देवाच्या आपण गेलो, फक्त जायची तेवढी जावं लागतंय, तेवढं जावं लागतंय. म्हणून या जीवाने त्या देवाची संगती करायला पाहिजे, पण जीव देवाची संगती करत नाही. जीव देवाची संगती करत नाही. कसा करण येऊ जीव देवाची संगती कशी करत सांगा ना. हा इथं कीर्तनात बोलवून लागते. हे आज काय चाललंय कीर्तनाला, 4था दिवस आहे, 5वा दिवस आहे, चाललंय. हा सांगावं लागतं तरी येत नाहीत महाराज, येत नाही कीर्तनाला, येत नाही. आणि तमाशाला सांगायचं काम आहे का? फेटी उडवतात काही नोटा उधळतात. हा पण तिथं नाही महाराज. मग नाही त्या यमासी करुणा, ते यमाला करुणा नाही, ते यमाला करुणा नाही, मग ते यमाला करुणा नाही, मग तो यम कोरोना भेटतो. कोरोना या याच्यामध्ये महाराज यमा नाही का, यम कोरोनाच्याच रूपाने आला, कोरोनाच्या रूपाने 8 महिन्यामध्ये. नाही त्या यमासे करुणा, ते तर पहिल्यापासून आहे पण आठवला वा भाग्यवान नाही. मग ते यम काय करतो माहितीये का? जेव्हा जर मध्ये लोक कीर्तनाला नाही आले, हे इथले नाही सोप्या गप्पीस इथले नाही. जे लोक कीर्तनात येत नाही, ज्या मातामावल्या कीर्तन येत नाही, ते चित्रगुप्त लिहून ठेवते. हा मुंबई आले नव्हते बरं का? नाही आले नाही ना. बरं मग चित्रगुप्तान ते यामा जोड द्यायचं. मेली काढती, हा मेली ती आली कुठची? नदीच्या काठची. नदीच्या काठी किती बी गाव आहेत, नदीच्या काठची म्हणतात. मग हरिपाठात जायचं का? नाही हरिपाठात न जात. बरं कीर्तनात
म्हणजे कीर्तनात जायचं पण चपलाकडेच पाहिजे दुसऱ्याच्या. वाच जाय कुठं म्हणजे दुसऱ्याच्या चपलावर बसायचं तीच घेऊन घालून घेऊ घरी घेऊन जायचं. बरं मग येऊन तिथं काय करतो माहिती का, याला गुलाबजामची पंगत देतो, श्रीखंड देतो, जिलेबी देतो, बालुशाही देतो, बासुंदी देतो, पण कशी मारिती मारिती. कलियुगाचा वार लागला चेने जीवन जगलं. हे मानसा अरे आता तरी माणसात अरे आता तरी माणसात या. आम्ही जगत असताना आम्हाला सक्का भाऊ कळाला नाही, चुलत भाऊ कळाला नाही, गावातला माणूस कळाला नाही, कोणी कळाला नाही महाराज. आमचा अपेक्षा लोक एवढं वाढलं महाराज, एवढे वाढले ना की बस माणूस एवढा खरंच नीच खालच्या दर्जाला चालवणं काही पायाची सोय नाही. कोई टोपी तो कोई पगड़ी बेच देता है, मिले अगर अच्छा भाव कोई टोपी तो कोई पगड़ी देता है, वर्दी वाला अपनी वर्दी बेच देता है, जेज अपनी खुर्ची बेच देता है पैसों के खातिर, जेज अपनी खुर्ची बेच देता है. इस देश के लिए जान गंवा दी मेरे नौजवानों ने, पण कोई हराम खोर नेता इस देश को बेच देता है. शोकांतिका आहे महाराष्ट्रात, देशाची शोकांतिका आहे. ज्या देशामध्ये ज्या मानवावेत त्या भूमीमधलं रक्त काय आणि कसे वागायला लागले. एक वचनी एक पत्नी एक बाणी श्रीराम प्रभूचं वचन आहे. कधी काळी असं वाटतं की रामायण या देशामध्ये घडलं की काय, राम प्रभू या देशामध्ये झाले की काय. भाऊ भावाच्या डोक्यात ज्यावेळेस कुऱ्हाडी घेऊन मारतो आणि ती केस ज्यावेळेस न्यायालयामध्ये त्यावेळेस कळतो. त्या पूर्वीचे रावण तरी बरे होते, सीता मातेच्या अंगात टच सुद्धा करत नव्हते. कलियुग बैठा मार कुंडली जाओ तो मैं कहा जाओ, अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाओ. माझी माता मुले घरातून बाहेर पडली, परत सुरक्षित घरी येईन याची शोकांतिका आहे. राहिले आपण बरोबर. अरे ते ढोरं आहेत ना, त्या गाढवाला गाढव म्हणून फायदा नाही. गाढव इमानदार माणूस आहे, गाढव इमानदार माणूस. एवढ्या खालच्या दर्जाची माणसं गेलेत, एवढ्या खालच्या दर्जाला माणसं गेलेत. कोणी पेट्रोल टाकून जाळून टाकते की काय. 5 वर्षाची मुलगी कळलं महाराज. शोकांतिका वाटते मला. एवढे सप्ते एवढे कीर्तन एवढं सगळं होऊन सुद्धा जर लोकांची हैवानपणा जर जात नसन तर काय करायचं या संस्कृतीला, काय करायचं. म्हणून कधीतरी माणसानं जागा होण्याची गरज आहे. आज गरज आहे काळाची जागा होण्याची महाराज. हे कीर्तन हे सप्ते कायासाठी आहेत. एकच स्टेज असं राहिलं महाराज, एकच व्यासपीठ असं राहिलं की तिथं फक्त खरं बोललं जाते. नंतर बघ आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ, आम्ही तुम्हाला मातीत घालू, आम्ही तुम्हाला पुन्हा वरी काढू, पुन्हा नदी ढकलू. हे टेस भरपूर पाहिले. पण इथे एकच यारे यारे लहान थोर याती भलत्या नाही नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. म्हणून माणसाने देवाचं भजन केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे. एक सुंदर तुकडोजी महाराज म्हणतात, अरे बाबा तू जीवनामध्ये येऊन काय केलं रे. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिससे पाना था उसको
किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। ओ अरे ज्या घरामध्ये तू जन्माला आला त्या घराची उंची टिकवता नाही आली. ज्या बापाने गावामध्ये स्वाभिमानाने मान वरी करून चालावी त्या बापाची मान तू खाली घातली. काय किया, क्या किया? अरे ज्या माता म्हणून रोज मजुरी करून तुला जगवलं त्याच माता म्हणून रस्त्यामध्ये पाठीत लाता घातल्या तर क्या किया? जीवन गवा दिया. अमृत को छोड़ा पीता शराब तो, हरि नाम से मुख मोड़ लिया. अरे एवढं अमृतासारखं भगवान परमात्म्याचं भजन होतं, एवढी चांगली संगती होती त्याची केली नाही. आणि ज्याच्या संगतीत जायचं नाही, ज्याच्या संगतीत बसायचं नाही, जे प्यायचं नाही, जे खायचं नाही ते खायला लागला, अनेक व्यसन करायला लागला. क्या किया, क्या किया? महाराज श्रीमंत मी असं म्हणणार नाही पैसे कमवायचे नाही. अरे प्रत्येकाच्या दारी फॉर्च्युनर गाड्या असल्या पाहिजे शेतकऱ्याच्या बी. आपण अशा मताचा माणूस. प्रत्येकाने मस्त 2-4 किलो सोनं घेऊन टाकायचं नाही. अहो स्वस्त झालं का आता? 4-5 किलो प्रत्येकाच्या घरात घेऊन टाका. हातात घेतात घालायचे, मस्त गळ्यात गिळ्यात सोनं घालायचं. हे माझे दादा बसले ना, 4-5 किलो सोनं घालायचं गळ्यात. काऊन घालायचं नाही? फक्त व्यसन करायचं नाही. 10 किलो सोनं घाला, फक्त व्यसन करू नका. व्यसन केलं ना तुम्ही बी जाता, तुमचा बाप बी तुमच्याकडे पाहून झुरू मरतो, माय बी मरती, आणि राहणारी बायको मरती, आणि पोरं आहेत तोपर्यंत वर येत नाही. फक्त दारू पिणारा माणूस बघा त्याच्या घराकडे एखाद्या वेळेस, इथं कोणी पियत नाही बापा. या गावातलं कोण नाही रे बापा. या गावातलं म्हणलं तिथं खड्डे एवढा रे की पुढून 2-4 जण यायला बसले. पुढच्या वरच्याने फॅनच लावणार एवढचा. एक फॅन भेटायला मिळाला आता, हेलिकॉप्टरचा नसतो, गाडीवर वरी लावून घ्यायचा. कोणी आलं की मला संस्कार पाहिजे. संस्कार, संस्काराची किंमत नाही बाबा. किती संपत्ती कमवली याला किंमत नाही मला. येते वडील जे जे करते, तया नाम धर्म ठेविती, ये अनुष्ठिती सामान सकल. इथं घरातला मोठा माणूस कसा वागतोय त्यानुसार बाकीची प्रजा वागत असते, त्यानुसार सगळं घर वागत असते. महाराज संस्कार घरामधून आजोबापासून सुरुवात होतात बरं का. एका घरामध्ये आजोबांनी मी शिवी द्यायचा, म्हणजे भाडको हे काम केलं नाही, भाडको ते काम केलं नाही, नेहमी शिवी. आपल्या पोराला शिवी द्यायचं, भाडको हे काम केलं नाही, भाडको ते काम केलं, नेहमी शिवी. आता त्याचा नातू, त्या नातवाला वाटलं हे रामकृष्ण आले जपचे काढून, रामकृष्ण आले रामकृष्ण आले, पण ते तसं शिवी द्यायचं. भाडको हे काम केलं नाही, भाडको ते काम केलं नाही. एक दिवस त्याचे मम्मी पप्पा शेतामध्ये गेले, नातू आणि आजोबाच घरी. मग आजोबा बसले महाराज, जेवले गेले त्या सोप्यावर बसलेले. या पोरांनी जीप काढली, खेळायची जीप असते ना आपली, ती जीप काढली, लागले खेळायला. येवती वज रागाव, येवती वज रागाव, येवती वज रागाव, येवती वज रागाव. ज्या भाडकोवर बसत ते बसा, ज्या भाडकोवर उतरत ते उतरा. येवती वज रागाव, येवती वज रागाव. चला 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 चला, एकच शिट्टी फिरायला. येवती वज रागाव, येवती वज रागाव. ही जाणारी गाडी येवती आणि वज रागाव, येवती आणि वज रागाव. ज्या भाडकोवर बसत ते बसा, ज्या भाडकोवर उतरत ते उतरू. गर्दी करू नका, गर्दी करू नका. सुरू महाराज गाडी भरणं सुरू झाली. म्हाताऱ्या पाहिलं की किती प्याशे भरले भाड खाऊ पाहिलं. म्हातारा म्हणलं काय म्हणलं, काय नाही बाबा सवारी भरायला. ज्या भाडकोर बसतात ते बसतात, ज्या भाडकोर उतरायचे उतरून घ्या. म्हाताऱ्याला राग आला महाराज. म्हाताऱ्यानं शर्ट मागितलं, काढून काढ्या. तुम्हीच होते काय ते म्हातारं? अशी मारली महाराज. पोरग रडत बसलं, रडायला लागले. नाही सांगतो मला तर. रडलं महाराज. 15 मिनिटं रडलं. नंतर डोळे गेले पुसले, ती जीप घेतली. तू लागलं नाही ना कोणाला जीबीला? तू लागलं नाही ना? चल बस बस, कोणा बसत? ज्या भाडकोला बसत ते बसून घे, ज्या भाडकोला उतरायचे तर चौथा घेर टाकला. ज्या भाडकोला बसत ते बसा, ज्या भाडकोला उतरायचे उतरा. पहिलेच एका भाडकोमुळे गाडी 15 मिनिटं लेट सुटली. येथे वडील जे जे करते, तया नाम धर्म ठेविती, ये अनुष्ठिती सामान सकल. जर घरामध्ये जर आजोबा जर हरिपाठ घेतला तर माया हो म्हणून का पोरग शिवी देईन का? माया झोपल्या काय तुम्ही? झोपा झोपा, झोपायचा टाइम झाला आता झोपा.
हरिपाठ आजोबा घेतात बाबा, नातू काय म्हणा हरिपाठच बोलत नाही. पण ह्या माया बी काय बरोबर आहेत का? जिथं जाईल तिथे वा 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 सगळे मुकाट्या बसते. माता मावल्या पहिली म्हणसान तुम्ही म्हणसान सोप्या पहिले आल्या आल्या तरी आमच्यावर म्हणू लागला तुझ्यासाठी जीवन दौडिले. आणि आता तर काही म्हणू लागला. एकदा गोड भजन करा बरं का, माझा टाइम संपला. त्याला गोड भजन करा. ढोबा रखुमा सगळे हात वरती घ्या. ज्यांना हात वा आता सुंदर भजन बोलायचं बरं का. एकच टाळी आली पाहिजे, एकच टाळी होई टाळी. या डोळ्यात माझ्या टुकू टुकू पायाच्या न माय पान माय जावा पाहत होता तवा चेहरा वाकडा करत होती माय. आणि आता म्हणते पान माय. माय गोड रडतात महाराज. रडाव महाराज खेड्यातल्या बायानं. सिटीतल्या बाया रडतात का? सिटीतल्या बायाने शेंबूर शिकायला रडायली का शेंबूर शिक रे. पण खेड्यातली माय रडायला लागली माय काळजाचा तुकडा आणि याला न रडणं महाराज. आणि आपल्याला रडणं जमतं का? आपला हसत रडायला का हसत काही कळत नाही महाराज. एकदा महिला मंडळींनी सर्वांनी माझ्यासाठी बोलायचं बरं का. मी समोर भजन बोलतो एका स्वरात, एकदाच बोलतो एका स्वरात. म्हणा तुम्ही थोडीशी शांत राहा. मला लाडू कधी दावड गेलं ऐकलं का तुम्ही? नाही खोड 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 खोड. पण या काकड्या कोडकोड 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 काढायला गेलं त्या साल्या तरी कोडकोड, तळ्याला लागले की तरी कोडकोड कोडकोड, खाताना सुद्धा कोडकोड कोडकोड तसे यायचे. आपण लाडूसाठी जिथं पुसली तिथं पुसली म्हणायचं काहीच नाही. फक्त गोळा जसा लाडू जसा टाकला तसा जातो का नाही तशी यायची आवाज. तुमची आवाज म्हणजे मुंगीची लाईन. मुंग्याची लाईन कशी असते? या कोपऱ्यातून पाहायची त्या कोपऱ्यात पाहायची. अरे आपण म्हणे जर मुंग्या येते आणि मुंगळे इकडून तिकडून तिकडून इकडं. भजन करा सगळ्यांनी एकदा एकदा म्हणायचं ओम भगवान बाबा नमो नमः. श्री भगवान बाबा नमो नमः. श्री भगवान बाबा नमो नमः. भगवान बाबा नमो आता 12 वाजेपर्यंत करू का? तुम्ही करा म्हणसान. असं एका गावात कीर्तन लांबलं माझं. पुढचा माणूस उठला. म्हणलं उठला असं थोडस काय कर्मधर्म आला असा. घरी गेला महाराज. घरी गेला एवढं लाकूड आणलं चांगलं एवढं डाबू आणलं आणि ते तिकडून इकडं असं फिरायचं. इकडून तिकडं तिकडून इकडं. मी म्हणलं बाबा बसा ना तू चालू दे. म्हणलं बसा तुम्ही तू चालू दे. मी म्हणलं बाबा नेमकी पाहायला पण तुला तारीख कोण दिली पाहायला? मी कीर्तन लांबायचं पुन्हा असं काही व्हायचं म्हणजे मग काही आहे का नाही. नको नको नको. भगवान जगत तुला तो खूप म्हणतात.
जीव जेते जीवन जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. जसा आपल्या अंतःकरणामध्ये भाव असतो तसा भगवान परमात्मा आपल्या जवळ येतो बरं का. शेवटचा दृष्टांत आहे. एक वारकरी बाबा गीता वाचत होता. सकाळी सकाळी स्नान वगैरे केलं, नित्य नियमाच्या याच्यामध्ये गीता घेतली आणि वाचायला लागला. काढली गीता, दर्शन घेतलं महाराज आणि सुंदर ती गीता वाचायला सुरुवात केली. सुंदर श्लोकाला अनश्चिंतयन्तु माम हे जना पर्युपास, की मी भक्ताचं सगळं काय करतो, योगक्षम वहाम्यहम्, मी भक्ताला काय करतो, सगळं देतो, त्याचा योग बी वाहून घेतो आणि क्षम बी वाहून घेतो, त्याच्या जीवनामध्ये कोणती कमतरता येऊ देत नाही. तो श्लोक त्या वारकऱ्याने वाचला, आनंद वाटला. घरात पत्नी होती, पत्नी नाव आहे त्याला स्वामी. ओ स्वामी, अहो घरामध्ये एक सुद्धा अन्नाचा कण नाही, स्वयंपाक करायचा आहे. तुमचा नित्यनेम जर झाला असेल तर गावामध्ये जा, थोडीशी भिक्षा मागून आणा. वारकरी रडायला लागला महाराज. ते अश्रू त्या गीतेवर पडले. अरे म्हणले तेव्हा आताच तर म्हणला ना की वारकऱ्याच्या जीवनामध्ये काही कमी पडू देत नाही, भक्ताच्या जीवनामध्ये काही कमी पडू देत नाही. नेमकं श्लोक वाचून झाला माझा, माझ्या घरामध्ये अन्नाचा कण नसावा. वारकरी रडायला लागला. वारकऱ्याला राग आला महाराज भगवान परमात्म्याचा. लाल पेन घेतला आणि त्या श्लोकावर आडवी रेघ मारून टाकली. देवा तू इथं बोला नाही, खोटं बोला, चुकीचं बोला. तू आडवी रेघ मारून टाकली. वारकऱ्याने सांगितलं आगाय काही काळजी करू नका, मी गावामध्ये जातो आणि राशन घेऊन येतो. वारकरी घराच्या बाहेर पडला. ती बिचारी घरामध्ये बसलेली, ती कधी येतात. वारकरी एक 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 घर फिरत होता, पण कोणी त्याला मधुकरी देत नव्हतं, भिक्षा देत नव्हतं. त्या विटीवरच्या भगवान परमात्म्याला काळजी पडली. तो विटीवर आहे ना चंद्रभागेच्या तिरी, त्याला काळजी पडली. जर आज जर वारकऱ्याची मी जर मदत केली नाही ना तर सगळं भक्तांची माझ्यावरची विश्वास जो आहे ना तो उडून जाईल. मी आज गेलं पाहिजे वारकऱ्याच्या घरी. त्या विटीवरून खाली उतरला महाराज. घरामध्ये काय राशन लागतं ते एक डोक्यावर काठोडं घेतलं नाही, आपल्या काखात घेतलं. विठूवाणी या नावाने त्या गावामध्ये आला. महाराजचं घर विचारलं, त्याला काय घर सांगायचं काम असतं का कुठे? पण गावामध्ये नवीन माणूस आल्याच्या नंतर त्याने घर विचारावं म्हणून त्याचं सगळं त्याने कर्तव्य पार पाडलं. आणि विठ्ठलवाणी तो ते वारकऱ्याच्या घरासमोर आला. ए माय मी आलो. ती वारकऱ्याची पत्नी बाहेर आली. बाबा कोण आहात तुम्ही? म्हणले मी तुमच्या नवऱ्याचा सेवक आहे. म्हणजे नाव विठ्ठलवाणी आहे. माझे पतिदेव कुठे आहेत? ते आहेत माझ्याजवळ. त्यांनी राशनाचं गाठोडं दिलं. हे गाठोडं घ्या, याच्यामध्ये गुळ आहे, तेल आहे, सर्व आहे. तुमचं जे काही राशन लागत असेल ते सर्व राशन आणलेलं आहे. राशन घेतलं होतं आणि विठ्ठलवाणी परत गेला. 3चा टाइम झाला महाराज दुपारच्या. तरी वारकऱ्याला काही भेटलं नाही म्हणून हताश होऊन घराकडे आला आणि दारात अंगणात बसला. अगं एक तांब्या भरून पाणी आणून लागले. ती महाराज तिला एवढा आनंद झाला. माझी पतिदेवानी पूर्ण स्वयंपाक तयार केला घरी. अहो तुम्ही आलात घरात या ना. घरात या हातपाय टोळून धुऊन घ्या. मी लगेच वाटते अगं तू येडी का खोडी? 9 वाजल्यापासून गावामध्ये फिरतोय, अजून एक सुद्धा अन्नाचा कण सापडला नाही. तो म्हणते मी स्वयंपाक पूर्ण केलाय. स्वामी असं का मला खोटं बोलता तुम्ही? हो अहो तुम्ही गेला तर तुम्हीच विठ्ठलवाणीला इथं पाठवलं ना. विठ्ठलवाणी माझ्यासोबत बोलला. तो म्हणला मी तुमचा सेवक आहे. तुमचा सेवक होता, माझ्या मालकाचा सेवक तुमचा सेवक आहे तो. म्हणले पण ऐका ना स्वामी, तो ज्यावेळेस बोलत होता ना त्याच्या जिभेमधून रक्त निघत होतं. त्याच्या जिभेवर कोणीतरी आडवी रेस मारलेली होती आणि रक्त निघत होतं. स्वामी त्याला वेदना होत होत्या, पण ते रक्त तो दाबत होता, माझ्यासोबत बोलत होता. वारकऱ्याला कळालं की मी सकाळी नित्यनेमामध्ये जो श्लोक वाचला का नाही, त्या श्लोकावर मी आडवी रेख मारली. ही रेख त्या श्लोकावर न जाता माझ्या भगवान परमात्म्याच्या जिभेवर गेली. म्हणजे भगवान परमात्म्याला महाराज खोटं बोलणे सहन होत नाही. भक्तासाठी कोणतं काम करत नाही. कधी विठ्ठलवाणी होऊन येतो तर कधी माझ्या चोखोबाराची बहीण होऊन येतो. कोणते काम केले नाही. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेते, धावून आले देव दिले अभय देते. सामान्य गोष्ट आहे? सामान्य गोष्ट आहे का? नाही महाराज. ज्याच्या चित्तामध्ये जसा भाव असतो ना भगवान परमात्मा त्याच्या जवळ असतो. म्हणून जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. ज्ञानेश्वर माऊली
जो लोग के घर न आए। ऐ मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। थी खून से लथपथ काया फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा। फिर गए होश गवाए जब अंत समय आया तो। जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं। खुश रहना देश के प्यारों, खुश रहना देश के प्यारों। अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं। क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी। जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। जसे तुम्ही आम्ही मुलाबाळामध्ये राहतो, पत्नी आमच्या सोबत बसलेली असते, मुलं आमच्या सोबत बसलेले, आई वडील बसलेले असतात। मला सांगा तसं माझ्या जे भजन आहेत बाबा, हे भजन आहेत बरं का। जसं माझ्या तुकोबाराच्या अभंग देवासाठी आहेत का नाही, पण हे भजन माझ्या त्या जे जवान आहेत ना सीमेवर डोळ्यात तेल घालून त्यांच्यासाठी भजन आहे बरं काय। आणि माझं आवडीचं भजन आहे, कारण की ते तिथं उभे म्हणून मी इथं आज फेटा बांधून हा रुमाल घेऊन एवढ्या तालामालात मी इथं आलोय त्यांच्यामुळं। मायावर तुम्ही घराच्या बाहेर बिनधास्त निघता का नाही, फक्त त्यांच्यामुळं निघता। तुम्हाला माहिती आहे किती उभे आहेत म्हणून कोणी आपल्याकडे येणार नाही। जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं। हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे जो जवानी जो खूने नहाती नहीं। आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तुम साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। या पुलवामा हल्ल्यामध्ये मला दर दिवशी माझे जवान शहीद होतात, त्यांची पत्नी त्यांची मुलं त्यांची आठवण करतात। बाबा या ना तुम्ही, आपल्या घरचं कोणी जात नाही महाराज, पण ज्याच्या घरचं गेलं त्याच्या घरी जाऊन पाय एकदा फोटो कडे पाहिले की रडतात। पण त्यांना वचन दिलेलं असते बाबा, आमची जरी आठवण आली तर रडू नका। याद आई तो रोना नहीं, हम आजादी का रंग लगा के चले। खुश रहो अहले ये वतन, हम आजादी का रंग लगा के चले। ऐ गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या। मेरे गाँव जा मेरे दोस्त को सलाम दे। बस थोड़ी दूर है घर मेरा, उस घर में है मेरी बूढ़ी माँ। मेरी माँ को चरणों को छू के तो उसके बेटे का नाम दे। मेरे माँ को मेरा प्यार दे,
से जाके मेरा प्यार दे, मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा कि घर कब आओगे, लिखो कब आओगे कि तुम बिन ये घर सूना सूना है। ओ देशाची गाडी म्हणायला लागलं माझं अंत करून भरून येते, कारण की माझा विषय देश आहे. कारण की या देशामध्ये मला जन्म भेटला ना, काहीतरी पुण्य असेल. जर पुन्हा जर मला कोणी जर विचारलं काय पाहिजे, फक्त माझी भारत माता पाहिजे, दुसरं काय नाही पाहिजे. कोणत्या जातीत जन्म भेटू दे, कोणत्या धर्मात जन्म भेटू दे, फक्त भारत देशात जन्म भेटला पाहिजे माझ्या मातृभूमीमध्ये, एवढी इच्छा आहे. दिल दिया है जा आठवण करायची. एक माझे शेतकरी माय बापाचे ज्याच्यामुळे पोटभर खातो आणि ज्याच्यामुळे निवांत झोपतो. शेतकरी माय बाप आणि माझे जवान. शोकांती काय बाबा या देशाची. चपला जर घ्यायला गेलेत ना तुम्ही एसीच्या दुकानात जावं लागतंय. चपला जर विकत घ्यायच्या तुम्हाला या पायात घालायच्या पायात, तर कुठं जावं लागतंय, एसीच्या दुकानात जावं लागतंय. भाजीपाला घ्यायचा ना गटाराच्या नेटी जावं लागतंय. ज्या दिवशी भाजीपाला एसी मध्ये विकल्या जाईल त्यावेळेस खऱ्या देशाने प्रगती केली. त्यावेळेस खऱ्या माझ्या शेतकऱ्यावर चांगले दिवस आले का. म्हणून मायबाप देशाची सेवा करा, धर्माविषयी जागृत राहा, आई वडिलावर प्रेम करा. अरे आई वडील आहेत म्हणून आपण आहेत. काय केलं हाय तळपत्या उन्हात आणि नखरकत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल नाव उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे पास. आई माझी मायेचा सागर दिला दिले जीवनाला. आई वडिलांची सेवा करा. मायबाप नेहमी सांगत असतो भ्रूण हत्या थांबवा. ती मुलगी म्हणते आई अगं तुला मावशी पाहिजे, बहीण पाहिजे, सगळे पाहिजे, तुम्ही मुलगी का नको का. मला जन्माले होते ना. हे आई सांग ना का तुझ्या सगळ्यांना सांग ना, बाबाला सांग ना, आजीला सांग ना, आजोबाला सांग ना. आई मला जन्म तुझ्या उष्ट्यावरचं की नाही. ज्या घरी देशील ना त्या घराचं नाव मोठं करीन, तुझं मी नाव उंच करीन माय. कधी तुझं नाव मोठं ठेवणार नाही, कधी तुझ्या नावाला कलंक लागेल असे वागणार नाही. माय येऊ दे ना माय मला जन्माला. ती मुलगी आपल्या आईला सांगते सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माला मज कोण घालणार. दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या विना जन्माला मज कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची घराणी
गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी जाईन दूर दूर जाईन दूर दूर माझी आई रडणार तुझ्या विना जन्माला मज कोण घालणार 9 महिने 9 दिवसांनी झाले जग जग बघण्या घाई वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजाऊ एवढ्या 2 जरी कविता माझ्या घेऊन गेला तर तुम्ही आणि एखाद्या माता मुलाची जर मनामध्ये किव आली मायबाप आणि एक जर मुलगी तिच्या पोटामध्ये असली तिला जर माय झाली की माझ्या पोटामध्ये मुलगी एवढी कविता ऐकून तिच्या मनामध्ये जर परिवर्तन जर झालं आणि त्या मुलीला जर जन्म दिला ना मी म्हणेन माझी भगवान बाबाची ही सेवा माझी सफल झाली मी म्हणेन की आज कौतिका मातेनं जन्म घेतला आज माझ्या जिजाऊ साहेबांनी जन्म घेतला म्हणून मुलगी जन्माला यायला तयार पाहिजे मला ती जन्माला यायला तयार पण आपण तिचं मुलासारखं स्वागत केलं पाहिजे आणि एरी पोरी जन्माला घाला आता पोरायचं काय राहिले यार एक तर जायचं जमाना तेच ते म्हणाले महाराज का आणि एकदा तिकडं पोरीच्या बापाने घेतलं कोरोनात वर कोण जायचं जमलं त्याचं जमलं जायचं जमलं नाही लटकते राहिणार तुमच्या गावात किती मंदिर आहेत मंदिरं किती आहेत 4-5 आहेत का मग चालतात भगवे कपडे आणा मस्त लंगूट बांधा यायला आणि त्या सोडून कारण की आता पोरीचं मार्केट संपलं महाराज ज्याच्या घरी 4-4 पोर येत ना त्याच्या तो कोणाच्या घरी जात त्याच्या घरी हाय काय यंदा कर्तव्य नाही बाबा आपण तसा मोकळा सोयाबीन नाही झाली काय ते म्हणतो सगळा खर्च मी करतो फक्त पोर किती हा सगळा खर्च मी करतो म्हणून महाराज मुलीला जन्माला घाला अरे काय काय रत्न जन्माला येतात माझ्या माया मावल्याच्या पोटी म्हणून जननी जने तो भक्त जने या दाता या शून्य तो जननी बाण भली म्हणून भगवान बाबाच्या या उत्सवामध्ये हो माझ्या मुंढे जय हो माझ्या मुंढे
शकतो करायचा का गोंधळ कीर्तन युट्यूबला चालू ते मध्ये मग गोंधळच कर जाईल तू हो बनाएंगे मंदिर बनाएंगे पुढच्या वर्षी जर बोलवलं तर मी बसून कीर्तन करेन आणि तुम्ही झोपून ऐकायचं प्रत्येकानं आपापली गादी घेऊन यायची एक एक रक्षी काढायची माझ्या नावची आणायची कीर्तन पटलं तर अंगावर घ्यायचं नाही पटलं तर लगेच तोंडावर घ्यायचं झोपायचं यावर्षी तुम्ही कसे बसलेत ऐका नाही माझ्या कीर्तनामध्ये आठ नसते असंच बसा पाय लागून जरी बसले तरी चालतं यावेळी ज्यांना अडचण झाली असं बसण्याची पुढच्या वर्षी जेवढा मंडप घातला ना की झोके बांधा ज्याला खाली बसता त्या झोक्यात टाका झोक्याच्या महाराजाच्या हातात द्या झोका देऊन मी भजन ते कीर्तन करता येईल बरं का म्हणून तुम्ही सर्व गावकरी मंडळी महाराज हा भक्ती महोत्सव करता कोणत्याही जाती धर्माचा न विचार बाळगता सगळे एका माईच्या लेकरावणी राहतात बरं का भाग्यवान आता आपण महाराज या महाराष्ट्रामध्ये संस्कृतीमध्ये जन्माला माझे छत्रपती महाराज शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस रयतेचं राज्य निर्माण केलं बाबा सगळ्या मावळ्यावर भरोसा होता भगवान बाबांनी ज्यावेळेस गड निर्माण केला ना सगळ्या लोकांवर भरोसा होता म्हणून गड निर्माण झाला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य निर्माण झालं तुमचा सगळ्याचा विश्वास जर एकत्र आला महाराज काही करू शकतो आपण काही म्हणून आपसात न करता चर्चा सगळ्या मिळून करायची गुणांगान गायची महाराज आज धर्मावर ग्लानी येते माझा टाइम संपलेला सोप्या ऐक जाईल 5 मिनिटं झालेले कीर्तन रूपी सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करून बोलता येतं नाही मोठं हो पण टाइम पुरत नाही म्हणून नाही बापा 12 वाजेपर्यंत बोलू इथं करीन मी कीर्तन तिथं काय म्हणते लोक सोप्या तो काय खदाडलेला होता काय कुठं कीर्तन भेटलं ना ते कोरोनाचं तुला पुढच्या वर्षी करेल ना बापा मग पुढच्या वर्षी ठेवा काही बरं का झालेली कीर्तन सेवा तुम्ही सर्व मायबाप श्रोते मंडळी यांच्या चरणावर माझे सर्व आदरणीय महाराज मंडळी ज्यांनी मला खूप सुंदर साथ दिली बरं का खूप सुंदर साथ दिली त्यांना सगळ्यांच्या चरणी नतमस्तक एकदा साऊंड सिस्टमसाठी टाळी वाजवा काय जोर साऊंड लावला महाराज खरंच प्राण आहे आमचा प्राण जर साऊंड नसले ना हॅलो हॅलो काय पाहिजे तुम्हाला ऐकू घ्या हॅलो 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 जरा कमी करा पण इथं मला जसं लागतं तसं देतात दादा तुम्ही तर आहेच फेमस करायला मला महाराष्ट्राला नाही एवढी केव करा मला करायला फेमस फक्त चांगल्या गोष्टी करा माझ्या पहिले ते वाईट गोष्टी ज्या असते ना बोलले ना मी सोप्या आहे म्हणजे ते काढून टाकायला चांगलं टाकायचं तुमचं देव भलं करू तुम्ही जिथं जाण तिथं मीच येईल पण झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान बाबा वामन भाऊ छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या चरणावर ठेवून सेवेला पूर्ण विराम सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वझराघाव दिनांक 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2021 प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर